इतकं कुठं सांगणार आहे तुम्हाला. बैल 2 आणि जमीन 300 एकर 2 तासात कशी पाळी होईल. या दोघांकडे सुद्धा पाप होतं. चंद्राला तर बरीच पाप आहेत. चंद्राकडे एक पाप इत, पण विटेवरच्या मालकाच्या कपाळावर बसण्याचं अधिष्ठान प्राप्त झालं. औषध कोणतं घेतलं. पाहता श्रीमुख गोविंदा, पाहता श्रीमुख गोविंदा, दुःखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख हो, दुःखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख, सुखाची निवृत्ती, सुखाचे सुख, सुख हो, सुखाची निवृत्ती, बार घुमाई, बार घुमाई, बार घुमाई, बार घुमाई, इतका पानशेटपणा. डॉक्टरच्या हातात येतो रकत फोटो काढतो लगेच मित्राला आपण बाप झालो. 7-8 वर्षाला सांगितलं मग दात पोरानच पाळली. फक्त ते याला टाकीत नाही, ते युट्यूबला टाकीत नाही, ते नाही टाकलं युट्यूबला. पानशेटपणाचा कळस केला ह्या मोबाईलने. कळस केला, कळस केला. वापरीचा मोबाईल. तुम्ही एक लक्षात घ्या, गोड पदार्थ सोडून दिला तर प्रत्येक पदार्थ मिठाशिवाय खावा वाटत नाही, पण मीठ जास्त झाल्यावर पण खावा वाटत नाही. मोबाईल प्रमाणात वापरा. अजून 5-10 वर्षाला डॉक्टर सांगतील आपण मोबाईल कमी वापरा, अन्यथा लवकर मरताल. अतिरेक नकोय, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नकोय, नकोय नकोय. पहा ना मोबाईल, चांगलं बघा. मृदंगाने त्याच्यातले बोल पहा. मृदंग क्षेत्रात ज्यांनी शिखर गाठले त्या लोकांचं गणेश बुवा तुम्ही पहा, लो बुवा तुम्ही पहा. आमच्या लोकांनी ओया पहा, संस्कृत श्लोक पहा, अभंग पहा, स्वराचं ज्ञान यांनी पहा. कोणी एखादा चांगला गायक असेल. राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी राजे महाराजांचं बघा. शेतकऱ्यांना शेतीचं शास्त्र पहा. वैद्यकीय क्षेत्रातल्यानी डॉक्टरी क्षेत्रातलं ते बघा. शैक्षणिक क्षेत्रातल्यानं ते बघा. चॅटिंग करते 3-3 वाजूस तर रातच्या. जेवलास का, काल कुठे गेलता, मसनात. अरे तू 3-3 वाजेपर्यंत त्या हरामखोराला चॅटिंग करायला जो सकाळी पाणी नेत नाही. 60-65 वर्षाचं अमूल्य आयुष्य त्या नालायकासाठी खर्च करायचं.
60-65 वर्षात आपल्याला गुंडाळून जायचंय. आपलं जीवन म्हणजे मोबाईल आहे. शेजारचा कळणं काही कळणं माणसाला. इतके बेफाम झालेत, बेफाम. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही खेळता का नाही खेळता काय माहित, पण बरेच पक्वाद वाचताना पण व्हॉट्सअप खेळायलेत. महाराज बोलत असताना गायक सुद्धा चालू कीर्तनात व्हॉट्सअप खेळायलेत. पूर्वज नरकाला जातील. हा अपमान कीर्तन करायचा नाही, हा अपमान ज्ञानोबा आहे तुकोबा राहायचा आहे. निदान पाकिटं घेऊन पक्वाद वाजिणाऱ्यानं, पाकिटं घेऊन कीर्तन करणाऱ्यानं आणि पाकिटं घेऊन गायन करणाऱ्यानं तरी कीर्तनात मोबाईल खेळू नये. निदान पूर्वजायला जाग्यावर ठेवा, नाही तर ते इतके नरकाला जातील. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. संप्रदायाचा अपमान आहे. अहो मजितीमध्ये अब्जाधीत जरी गेला मुसलमान आणि भंगार ऐकणारा जरी मुसलमान गेला तरी नमाज पाडूस तर मोबाईल ते स्विच ऑफ करते. ही निष्ठा आहे त्या लोकांची. चालू इतके काही काही गायक सामान्य बिचाऱ्या, सामान्य म्हणजे मी पैशानं सामान्य म्हणत नाही, सात्विक सदाचारी काही न बोलणाऱ्या कीर्तनकाराला गोट्यावर खेळवायलेत, गोट्यावर बोटावर खेळवायलेत. नाही, तुम्ही त्याला खेळवायले नाही, तुम्ही पंढरपुरातल्या मालकाला ज्ञानोबराय तुकोबारायला चकलंडी द्यालात. संसार खालून पेटन, खालून पेटन. विठाला विठाला मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. काळ परमार्थासाठी इतका गोड आलाय. परमार्थातला गोड आनंद लहू आपल्या लोकांनी घ्यायला पाहिजे. विदुषीपणा संप्रदायात नसावा. असो, जाऊ दे, आपली काही पात्रता नाही, आपली काही वय नाही कोणाला उपदेश करण्याची. तुम्ही बसवलं म्हणून सांगतोय. माझ्या लहानपणी मुलं बाईंच्या ताब्यात असतात अशी नंदराजा सांगू लागली. माझ्या लहानपणी बाळांतीन 12 दिवस बाहेर येत नव्हती. तिची आंघोळ सुद्धा त्याच घरात खड्डा केलेला असायचा. बाळांतीन बाजाच्या खाली उतरली की चप्पल घालीत होती. कानाला सुत्ती, तिच्या आजीचं आईचं लुगड्याचं धुडका असायचं कानाला, नखी फाळलेलं धरम, आणि तेच नखी फाळलेले बाळांती लुगड्याचे धुडके लेकराला बाळांती मऊ असतील ते मऊ. आता ह्या लुगडे नेसणाऱ्या बाया संपल्या की बाळांते मेडिकलवर विकत घ्यावं लागतील. इथे बाळांते मिळतील. ह्या साड्यावाल्याची बाळांती होत असतील का काय कुठं. चला, काळ ज्या त्या काळात. पण ते आपण विचार करायचा नाही. जगाचा मालक ते बरोबर निर्माण करीत असतो. आपण कशाला डोकं लावायचं. आपली पात्रता बी काय. एका राजाला लय दिवसाला पोरग झालं, लय दिवसाला पोरग झालं आणि ते म्हणलं आपल्याला उन्हात जाऊ द्यायचं नाही, पावसात जाऊ द्यायचं नाही, थंडीत जाऊ द्यायचं नाही. 12 वर्ष घरातच ठेवलं आणि नेमकं 12 वर्षानंतर चैत्रात बाहेर निघलं. बाहेर निघल्यावर चरचर पाय पोळले. राजानं आदेश काढला, जितके पाखरं जनावरं दिसतील तितके मारा आणि त्याचे कातडे जमिनीवर आथरा. त्या गावात एक साधू आले म्हणले, हे काय रे तुम्ही, हाती दिसला कापायले, गाढव दिसलं कापायले, उंठ दिसले कापायले, शिव दिसला कापायलं, कोल्ह दिसले कापायलं, हे कशा करता. म्हणले जमिनीवर कातडे आथरायचे. का? राजाच्या पोराचे पाय नाही पोळायले पाहिजे. ते महाराज म्हणले, राजा स्वरूप पाहाय, विश्वरूप पाहण्यासाठी विटेवरचा उभा आहे. तुझ्या पोराचे पाय पोळू नये म्हणून चांबड्याचा बूट तुझ्या पोराच्या पायात घाल. सगळे जनावरं मारून रस्त्यावर कातडी टाकू नको. श्रुतीशास्त्र. आपली काय पात्रता आहे लोकांना उपदेश करण्याची. तो ठरील काय करायचं पुढचं, बरोबर ठरतो तो. त्यानं डोळे झाकले म्हणजे तो आंधळा नाही बरं काका. ते डोळे झाकून भडव्याला याचायला आहे. कोण कोण हरामखोर आडसा कांद्यावर आलेत, आता त्याला येचून घेतो. त्याच्या नादी लागायचं नाही. देव चतुर, देव चतुर. त्याच्यासारखा चतुर जगात कोण नाही. हो, त्याच्या विरोधात नाही जायचं आपण. संप्रदाय फार मोठा आहे. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. या संप्रदायाला टिकवण्यासाठी फार मोठ्या लोकांचं योगदान आहे. अहो, काही माणसांचा परमार्थ जर पाहिला ना तर एक दिवस आळंदीला मुक्कामाला आहेत आणि एक दिवस पंढरपूरला मुक्कामाला आहेत. एकादशीचा मुक्काम आळंदीला या तर सकाळी आळंदीत द्वादश सोडली की 12 वाजता पडशी उचलली की पंढरपूरला. पुढच्या एकादशीला पंढरपूरला, पंढरपुरातली दुसऱ्या दिवशी द्वादश सोडली की 12 वाजता आळंदीकडे प्रयाण. 12 वर्ष झाले काही वारकरी नुसते चलतच आहेत. पंढरपूर ते आळंदी, पंढरपूर ते आळंदी. या लोकांमुळं संप्रदाय, आमच्यासारख्या हपक्यामुळं नाही. लोक जरी आमचे कीर्तन ऐकत असतील
तरी त्या निष्ठावंत वारकऱ्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची सुद्धा गिरगावचा बाळू बरोबरी करू शकत नाही. इतके अधिकारी लोक आहेत सज्जनांनो, आणि त्या लोकांमुळे संप्रदाय टिकतोय, त्या लोकांमुळे संप्रदाय टिकतोय. वाऱ्या केल्या पाहिजे आपल्या लोकांनी. तुम्हाला एक सांगू का, सगळे मृदंगाचारी, सगळे गायनाचारी, सगळे भागवतकार, सगळे रामायणकार आणि सगळे प्रवचनकार जर वारीला पोचले ना, तर तुम्हाला पंढरपुरात राहायला जागाच भेटणार नाही बाकीच्या यायला. इतकी संख्या आमची, इतकी संख्या आमची. आम्ही वारीचं महत्त्व सांगतो. चालू वारीच्या काळात इकडं श्राद्धाची कीर्तन आणतो. आता माघवारी येऊ द्यायची, 4 वाऱ्यापैकी एक प्रसिद्ध वारी असते उद्याची पंढरपूरची माघवारी. झाला पाहिजे. मी वाऱ्या नाही चुकवत, याही मालकाची वारी कधीच सोडित नाही. एक दिवस पण येत असतो, वारी नाही चुकत. झाला पाहिजे. मी वारी करतो म्हणजे फार मोठा आहे असं नाही. मागच्या लोकांनी वाऱ्या केल्या म्हणून तुला कीर्तन सांगता आली, नाही तर गिरगावच्या बाळ्या तुला ऊस तोडायला कोणी लावलं नसतं, तुला घाम आला असता, तुला काय कोयता आणता आला असतं. आपल्यावर कृपा या लोकांची. ज्ञानोबरायची तुकोबरायच्या पादुका पालखीत टेकल्याच्यानंतर काही साधू उभे राहतात, तर दुपारच्या नेहरीला दमाला, सकाळच्या दमाला नेहरीला किंवा दुपारच्या ठेप्याला किंवा संध्याकाळच्या ठेप्याला पालखीत टेकल्याशिवाय काही निष्ठावंत वारकरी खाली बसत नाहीत. इतकी ज्ञानोबराय तुकोबराय काही वारकऱ्याची श्रद्धा आहे, इतकी श्रद्धा आहे, इतकी श्रद्धा आहे. त्या श्राद्धाळू लोकांमुळे संप्रदाय टिकला, आमच्यामुळे नाही. लोक काही काही म्हणतात आमच्या गावातलं भजन मह्यामुळंच आहे. तू पहाट मर ना, भजन बंद होत नाही. तू मर आर लय मेलेत, तू यामुळे भजन बंद होत असतं का? काही काय बाया म्हणतात मह्यामुळं संसार आहे. तू उलट, तू मेल्या उलट्या सुना तूप लावून चपात्या खाणार आहेत, तू यामुळे संसारच नाही. संसार तुझा चांगला चाललाय, वाडवडिलांच्या आशीर्वादामुळे चाललाय. आमच्यासारखा संप्रदायात महाराष्ट्रात मी पहिल्यांदा आलो तुमच्या गावात, या गावात पहिल्यांदा आलो. या गावात माझे 3801 गाव पूर्ण झाले आजच्यानं. 3801 गाव. इतक्या गावात जर मी फिरत असेल तर माझ्या बुद्धीची ताकद नाही, माझ्या अभ्यासाची ताकद नाही. माझ्या परिसरात एखादा निष्ठावंत वारकरी जन्माला आला असेल, त्या वारकऱ्याचा आशीर्वाद मला लाभला असेल, म्हणून त्या वारकऱ्याच्या आशीर्वादानं माझ्या आई वडिलांच्या पुण्याईनं मी फिरतोय, माझ्या ताकदीनं नाही. असे तर लय अभ्यास करणार लोळायलेत. हो, ज्याला ग्रंथाची ग्रंथ पाठ आहेत ते तसेच बसलेत कपारीला. कितीतरी आहेत, कितीतरी आहेत, कितीतरी. आपण या निष्ठावंत लोकांचा आदर्श घ्यायला पाहिजे, त्याचा आशीर्वाद पाहिजे आपल्या पाठीमागे. विठाला विठाला जुन्या काळातली पद्धत होती बघ, बायकांच्या हातात ते लेकरू असतं, मी दाखवू शकत नाही. काय म्हणला जोगी? जोगी कोण होता? भगवान शिवजी होते. झगझग झगझग म्हातारा रूप घेतलेलं आहे, जटा अशा पिंगळ झालेल्या आहेत, वयस्कर रूप घेतलेलं आहे माझ्या शिवजीनं. आणि नंद बाबाजीला विनंती केली, बाबाजी तुमच्या मुलाचा मी मित्र आहे, तुमच्या मुलाचा मी मित्र आहे. वसुदेव आमच्या नंद राजाने यशोदेला सांगितलं, यशोदे दारात आलेला जोगी आपल्या कृष्णाचा मित्र आहे. त्यावेळेला यशोदाई साहेब काय म्हणतात? जोगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे, नाही वस्त्र, मनवे तुझा मित्र, बाळा जो जो रे, कुलभूषणा निजबा नारायणा, बाळा जो जो रे. योगी आलासे विश्रामा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे. त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे, नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे. काय पाळणा गायला, काय पाळणा. आता षष्टीच्या वारीत एक जण पेटी घेऊन पाळणे ऐकित. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खात या केळ, आणि 3ऱ्या दिवशी फेकला गुलाल, जुबाळा जुरी जू. आणि यायची उडी पडली ती पाळणी घ्यायला. गाथ्यातलं वाचवणं द्वारका. हो, वाहून जाशील एखादी शिपुरात, वाहून जाशील काही वाचायला. गाथ्यातलं वाच, गाथ्यातलं.
काय पाळणं आता गोडत दाखिलं यशोदे. ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितलं त्या गोविंदाचं. शिवजीनं तांडव नृत्य केलं. वेळ झाला ना आपला. तांडव नृत्य केलं. आईसाहेबांनी विचारलं, शिवजी फार दिवसापासून तांडव नृत्य केलं नव्हतं, जगातलं दुःख पाह वाटत नव्हतं, पण आज त्याचं मुख पाहिलं, आज लक्षात आलं दुष्टाचा कर्दन काळ जन्माला आला, शिवजीचं दुःख गेलं. पाहता श्रीमुख गोविंदाचे. एके दिवशी ब्रह्मदेव वनात बघायला आले. पुष्करला मंदिर झालं ब्रह्मदेवाचं. जगात मंदिर नव्हतं ब्रह्मदेवाचं. भगवान कृष्ण परमात्म्याला वृंदावनाच्या झाडाखाली पाहिलं, आपलं कळंबाच्या झाडात वृंदावनाला पाहिलं. त्यावेळेला त्यांचं मंदिर झालं. दुःखाची निवृत्ती, सुखाची ते सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे. हा ब्रह्मांडाचा मालक मथुरेत जन्माला आला. वसुदेवानं सुपात घेतलं, यमुना ओलांडली आणि नंदराजाच्या घरी गोकुळात आणून घातलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी. आनंद एवढा झाला, एवढा आनंद, एवढा आनंद की नर नारी सर्वांना आनंद झाला. दिशायाम प्रसन्ने स्तुयाम धरातळेषु वायुया प्रपटलेषु भय प्रसन्नो तरुवर शाखादि प्रसन्नयो. सगळ्यांना आनंद झाला. आनंदाचा कंदच तिथं प्रगट झाला. याच्याकरता आनंदल्या नर नारी. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. सर्व गोपी जमा झाल्या. नंदराजानं दान केलेलं आहे. हाती दिने घोडे दिने, दिने दिने पालखी. नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की. नंदाने दान धर्म केला. भगवंताला पाण्यात घातलं. झुलने मे झुले नंदलाल. गाथ्यातलं नया उत्तर भारतातल्या एका साधूचं आहे. झुलने में झुले नंदलाल, झुलावो रे सजनी, झुला झुलावो पालना हिलावो. झुलने में झुले नंदलाल, झुलावो रे सजनी. उत्तर भारतातल्या एका साधूंचं काव्य. पाण्यात घातलं, वाण दिलं. भगवंत रांगू लागले. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रांगत रंगणी चोरीत लोणी, धावून धरती गवळणी ओ. भगवान रांगू लागले. रांगता रांगता चालू लागले. चालता चालता 27 गोपाळ मित्र केले. गोकुळात चित्त चोरलं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. बघता बघता वनात गेले. वनात गेल्याच्या नंतर खेळ खेळू लागले. यमुनेच्या वाळवंटावर चेंडू फळीचा डाव मांडिला. यमुना वाळवंटी रे, चेंडू फळीचा डाव मांडिला. यमुना वाळवंटी, यमुना वाळवंटी, यमुना वाळवंटी. चेंडू फळीचा डाव मांडिला. यमुना वाळवंटी, चेंडू फळीचा डाव मांडिला. यमुना वाळवंटी. नाना प्रकार. हमाम पोरा हमामा तुमरी वाजे ढमामा. हमाम पोरा हमामा तुमरी वाजे ढमामा. आखरीचं मुडन माणूस उभाटे हानते नाही का. संपत आले म्हणून इतका गोडा आहे. हमामा नावाचा खेळ. लघुरी विटी दांडू कैशी तिगा मारिली. तेंभा केला एक मोठा मातीचा रे वरुटा. दुभंगिता पळाला त्याशी, दुभंगिता पळाला त्यास, दुभंगिता पळाला त्या. गाभडले रे मनती रे, गाभडले रे मनती रे, गाभडले रे मनती. त्याच्या पुढचं सोडून दिलं. त्याला काय म्हणतात? गाभड. ज्ञानराज मावळी